नमस्कार मित्रांनो, हॅलो हेल्थ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो हेल्थ चॅनल प्रामुख्याने मराठीतून आपल्या सर्वांगीण आरोग्याविषयी माहिती देते. हॅलो हेल्थकडे हेल्थ कोचेसची टीम आहे. आरोग्याविषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती या चॅनलवरून माहिती दिली जाते. आपण या चॅनलवरून आता वेट लॉस सिरीज सुरू करत आहोत. एक 6 ते 7 भागांमध्ये साध्या आणि सोप्या भाषेमधून वेट लॉस कसं करायचं, त्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे याविषयी माहिती आपल्याला देण्यात येणार आहे. प्रत्येक भागाची माहिती आपल्याकडे वेळेवर पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं. म्हणजे नवीन भाग रिलीज झाला की तो ताबडतोब आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि आपण तो भाग बघू शकतो. या सिरीज मध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय एक्सरसाइज करावे लागतील, एक्सरसाइजचं काय महत्व आहे, त्यानंतर आहार कसा असावा, त्यानंतर इतर बाबी ज्या आहेत त्यासोबत आहार आणि व्यायामासोबत त्या कोणकोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि इतर जे अन्न घटक आहेत त्यांचा काय रोल आहे वेट लॉस मध्ये याविषयी सुद्धा माहिती देण्यात येणार आहे. If I open up my eyes, I can see the skies. I can see the sky. See the sky. See the sky. Watch तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे वेट लॉस विरुद्ध फॅट लॉस. तर आपण सुरू करूया आपला पहिला टॉपिक वेट लॉस सिरीज मधला, वेट लॉस विरुद्ध फॅट लॉस. कारण की जेव्हा आपण वेट लॉस करण्यासाठी ठरवतो तेव्हा जर आपली संकल्पना स्पष्ट नसेल की वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे, तर आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे. कारण आपण वेट लॉसच्या जर्नीला जेव्हा सुरुवात करू आणि जर सुरुवातीलाच आपली संकल्पना क्लिअर नसेल तर आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो आणि चुकीच्या पद्धतीने आपलं वेट लॉस होऊ शकतो. यासाठी हा टॉपिक फार महत्वाचा आहे. तर वेट लॉस जेव्हा केव्हा आपल्याला वाटतं की आपण आता वेट लॉस करायला पाहिजे, आता वजन कमी करायला पाहिजे, कुठेतरी अधिक वजन वाढलेलं आहे. आपण जेव्हा या प्रवासाला सुरुवात करतो तर आपल्या डोक्यामध्ये एकच कल्पना असते की आता मला वजन कमी करायचं. पण मुळात वजन म्हणजे काय, तर वजन हा एक आकडा आहे जो आपण वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर आपल्याला दिसतो. तर बॉडी वेट किंवा शरीराचं वजन याच्यामध्ये काय काय येतं, तर 2 प्रकार येतात. एक जे आपल्या शरीरामध्ये चरबी आहे ज्याला फॅट मास असं म्हणतात, आणि चरबी सोडून जे इतर घटक आहेत आपल्या शरीरातील ज्याला फॅट फ्री मास किंवा आपण लीन बॉडी मास असे म्हणतो, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील मसल, हाडे, पाणी, रक्त, तुमचे अवयव या सर्वांचं मिळून जे मास असतं, वजन असतं, वस्तुमान असतं. असे 2 प्रकारचे वजन मिळून आपलं बॉडी वेट तयार होतं. तर यातील मसल किंवा स्नायू ज्याला आपण म्हणतो तो फार महत्वाचा घटक आहे. कारण मसल कमी झालेलं आपल्याला अजिबात आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. कारण मसल हे तुमचं मेटाबॉलिझम ठरवत असतात. मसलमुळे तुम्हाला स्ट्रेंथ येत असते. मसल हेच आपलं मुख्य आरोग्य आहे. कारण जे आपले नाजूक अवयव आहेत शरीरातील, जसं हृदय आहे, फुफ्फुस आहे, हे सुद्धा मसल पासून तयार झाले. त्यामुळे वेट लॉस करत असताना मसल लॉस होणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. आपण वेट लॉस करतो म्हणजे काय करतो, तर ऍक्च्युली आपण फॅट लॉस करतो. म्हणजे फॅट म्हणजे काय, तर आपल्या शरीरात अतिरिक्त वाढलेलं आपलं वजन, अतिरिक्त वाढलेली चरबी, हे फॅट की ज्यामुळे आपलं शरीर बेडप होतं. आता या ठिकाणी काही बॉडी शेमिंगचा उद्देश नाहीये, हे सत्य आहे. जेव्हा शरीरातील चरबी वाढते तेव्हा आपल्या शरीराचा आकार हा बेडप झालेला असतो आणि ही वाढलेली चरबी कमी करणे आवश्यक असते. शरीराचा आकार जर बाजूला ठेवला तर आजकाल जे मृत्यूचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे, अकाली मृत्यू होणे किंवा कमी वयात मृत्यू होणे, याचं कारण म्हणजे वाढलेली चरबी, वाढलेलं फॅट. आपलं डायबेटीस असेल, बीपी असेल किंवा हृदयाचे विकार असतील, इतर काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, थायरॉइड वगैरे यासारखे, हे जे डिसऑर्डर येतात, हे जे आजार होतात, याचं प्रमुख कारण असतं आपल्या शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी. तर आपण वेट लॉस करतो म्हणजे काय करतो, तर आपण
ही चरबी जी वाढलेली आहे ती कमी करत असतो. आणि मी अगोदरच सांगितलं की जे आजार आहेत त्याचं महत्वाचं कारण आहे अतिरिक्त चरबी किंवा ओबेसिटी. आणि जेव्हा तुम्ही वेट लॉसच्या प्रवासाला सुरुवात करता आणि या वेट लॉसच्या प्रवासामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला करायच्या आहेत. एक म्हणजे वाढलेली चरबी किंवा फॅट हे कमी करायचंय आणि जे मसल मास आहे आपलं मसल्स बॉडीतले ते एकतर मेंटेन करायचे किंवा आहे त्यापेक्षा ते वाढवायचे. आणि मग या प्रवासात काय होतं की जेव्हा आपण फॅट कमी करतो त्यासोबत आपलं वेट ऑटोमॅटिक कमी होतं. कारण की वेट हे बाय प्रॉडक्ट आहे. आपण ऍक्च्युली कमी करत असतो आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी. आणि हीच आपली वेट लॉसची रेसिपी आहे. आपल्याला वाढलेली चरबी कमी करायची आणि आहे ते मसल मेंटेन करायचे किंवा वाढवायचे. आणि आपण म्हणतो की मला बॉडी टोन करायची, मला बॉडी असं शेप करायची, पण आपल्या बॉडीला टोनिंग माहित नाही. बॉडीला 2च गोष्टी माहित आहे, एकतर फॅट कमी करणे किंवा वाढवणे आणि मसल कमी करणे किंवा वाढ. आता तुम्ही सोशल मीडियावरून वेगवेगळ्या डाएट बद्दल ऐकत असाल, जसं कीटो डाएट आहे की ज्यामध्ये लो कार्ब्स किंवा झिरो कार्ब्स हे आपल्या आहारातून घेतले जातात. कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे एकतर कमी केलं जातं किंवा बिलकुल झिरो ठेवलं जातं. त्यामुळे वेट लॉस होतो का? तर होतं काय की मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे आपलं फॅट फ्री मास आहे त्यामध्ये आपलं ब्लड, पाणी, इतर अवयव, मसल हे सर्व मिळून ते तयार होत असते. आणि जेव्हा तुम्ही कीटो डाएट किंवा लो कार्ब डाएट घेता तर तुमच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि मग सुरुवातीला तुमचं वजन कमी झालेलं तुम्हाला निदर्शनास येतं आणि तुम्हाला वाटतं की हे चालतंय, पण ते चुकीच्या पद्धतीने वेट लॉस होत असतो. जेव्हा तुम्ही कीटो एका विशिष्ट डाएट वरती असता तेव्हा तुमचं फॅट लॉस होण्यापेक्षा मसल लॉस होण्याची शक्यता ही फार जास्त असते. आणि शेवटी वेट काय आहे तर एक माप आहे ते. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण काट्यावरती उभं राहिल्यानंतर दिसणारा तो आकडा आहे. वेटची गंमत अशी आहे की तुम्ही जेव्हा या फॅट लॉस जर्नीमध्ये येता तेव्हा केव्हा केव्हा तुमचं वेट वाढलेलं तुम्हाला दिसेल किंवा वेट आहे तेवढंच दिसेल. तर अशा वेळेला महत्वाचा घटक हा आहे की आपलं फॅट कमी होतंय का आणि मसल वाढतायत का, हा सुद्धा पॉझिटिव्ह साईन असू शकतो. त्यामुळे आपण पुढच्या भागांमध्ये तर बघणारच आहोत की वेट लॉस नाही तर आपल्याला फॅट लॉस करायचा आणि तो कसा करायचा आहे. तर आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये फॅट लॉस करायचा आहे, तो पण योग्य प्रकारे एक आपल्या योग्य प्रकारे आपलं वजन आपल्याला कमी करायचंय, फॅट कमी करून हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर हे जर आपण क्लिअर केलं नाही की वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे, तर तुमचे मसल कमी झाले तरी तुमचं वजन कमी होणार आहे, तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं तरी तुमचं वजन कमी होणार आहे. तर आपल्याला वजन कमी करायचं नाहीये, आपल्याला शरीरातील फॅट कमी करायचे, चरबी कमी करायची, ज्याच्यासोबत तुमचं वजन सुद्धा कमी होणार. त्यामुळे ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये काय फरक आहे. आपण चुकीच्या पद्धतीने जर प्रवासाला सुरुवात केली तर आपला मसल लॉस होऊन सुद्धा वेट लॉस होऊ शकतो, पण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तर आजच्या या टॉपिक मध्ये एवढंच होतं. आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याला वेट लॉस करत असताना फॅट लॉस करायचा आहे आणि तो फॅट लॉस योग्य प्रकारे आपल्याला करायचा आहे. आरोग्यावरती कोणताही विपरीत परिणाम त्याचा होणार नाही, त्याचे साईड इफेक्ट होणार नाही, अशा प्रकारे आपल्याला फॅट लॉस करायचा आहे. उद्याच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत की जे फॅट आपल्याला कमी करायचंय मग ते वाढतं कसं, हे आपण वैज्ञानिक दृष्ट्या बघणार आहोत साध्या भाषेमध्ये की हे फॅट वाढतं कसं, जे अतिरिक्त चरबी आपल्या शरीरामध्ये वाढलेली आहे ती वाढती का, हे आपण उद्याच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तरी सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे या सिरीज मधले जे काही व्हिडिओ रिलीज होतील जेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.